टास्क 37 म्हणजे मुलांना प फ ब भ म वाचायला शिकवणे आहे. आई बाबांना खडूने लिहिणे अवघड वाटत असेल तर खडूने लिहू नका. आई बाबा मातीमध्ये पण लिहू शकता. ते पण चालेल. आणि मग मुले मातीत लिहू शकतात. बघ, हे अक्षर आहे. प आईनी कोणते अक्षर काढले आहे? प आता तू हे मातीमध्ये बनवा. तुम्ही हे मीठ आणि पिठाच्या पावडरमध्ये पण बनवू शकतात. तू कोणते अक्षर काढले? प खूप छान. प पासून पतंग. प प पतंग. बघ, हे अक्षर आहे. फ आईनी कोणते अक्षर काढले आहे? फ आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? फ खूप छान. फ पासून फळ. फ फ फळ. बघ, हे अक्षर आहे. ब आईनी कोणते अक्षर काढले आहे? ब आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? ब खूप छान. ब पासून बटाटा. ब ब बटाटा. बघ, हे अक्षर आहे. भ आईनी कोणते अक्षर काढले आहे? भ आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? भ खूप छान. भ पासून भाऊ. भ भ भाऊ. बघ, हे अक्षर आहे. म आईनी कोणते अक्षर काढले आहे? म आता तू हे मातीमध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? म खूप छान. म पासून मक्का. म म मक्का. अक्षरे शिकवताना आम्ही मुलांना दाखवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही दाखवू शकता. दाखवणे शक्य नसेल तर कृपया आमची व्हिडिओ दाखवा. आता मुलांसोबत एक खेळ खेळूया. कृपया गोल किंवा कोणताही आकार बनवा आणि त्यांच्या आत बॉक्स बनवा. बॉक्सच्या आत अक्षरे लिहा. आणि याप्रमाणे मुलांना बॉक्सच्या आत रंग करायला सांगा. सर्व प चा रंग हिरवा करा. जर तुम्हाला ग्रिप क्रेयॉन नाही मिळाले तर तुम्ही कॅमल क्रेयॉन्स वापरू शकता. जर मुलांना ते नीट धरता येत नसेल तर तुम्ही कॅमल क्रेयॉन तोडू शकता, ज्यामुळे 3 बोटांनी पकडणे सोपे होईल. ग्रिप क्रेयॉन तोडू नका. ते जसे आहे तसे वापरल्याने एक पकड तयार होते. सर्व ब चे रंग लाल करा. सर्व म चा रंग निळा करा.
सर्व फ चा रंग पिवळा करा. सर्व भ चे रंग केशरी करा. खूप छान. तुम्ही स्लेट किंवा जमिनीवर बॉक्स बनवू शकता आणि त्यामध्ये अक्षरे लिहू शकता. आणि मग तुम्ही मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळू शकता. खडूने सर्व म अक्षर क्रॉस करा. खूप छान. प्रत्येक फ अक्षर वर एक दगड ठेवा. खूप छान. कृपया काळजी घ्या की मुले त्यांच्या तोंडात क्रेयॉन ठेवणार नाहीत. जेव्हा मुले अक्षरे शिकतात तेव्हा ते गोंधळून जातील. सुरुवातीला ते बऱ्याच वेळा चुकीचे लिहितात. जेव्हा ते तुम्हाला चुकीचे सांगतात तेव्हा ते ठीक आहे असं होते. कारण ते पहिल्यांदाच खूप काही नवीन गोष्टी शिकत आहेत. फक्त त्यांना प्रेमाने बरोबर सांगत राहा आणि एक दिवस ते बरोबर अक्षरे शिकतील. कृपया मुले शिकत असताना त्यांच्यासोबत बसा आणि नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुले माती किंवा खडू खाऊ शकत नाहीत. मुलांना अक्षरे शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. कृपया तुमचे वेळ घ्या. दर 2 ते 3 दिवसांनी एक अक्षर शिकवा. सुरुवातीला मुले मीठ, माती किंवा पिठाचा पावडरमध्ये थोडे थोडे लिहिणार. ते ठीक आहे. त्यांना हळूहळू मीठमध्ये लिहायला शिकवा. कृपया लक्षपूर्वक ऐका. कृपया तुमच्या मुलांवर शिकण्यासाठी दबाव आणू नका. कृपया त्यांना खूप प्रेम आणि प्रोत्साहन द्या आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकण्याचा आनंद द्या. धन्यवाद.